पुण्यासह देशभरात 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी धूमधडाक्यात पार्टीचा माहोल असतो। मात्र या पार्टीच्या जोशात अनेक जण मद्यपान करून गाडी चालवतात। यामुळेच अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते। याच धोक्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 31 डिसेंबर रोजी रात्री ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी केली जाणार आहे। वाहन चालकांनी मद्यपान केलंय का हे तपासण्यासाठी ब्रेथ एनालायझर या उपकरणाचा वापर करण्यात येणार आहे। नमस्कार, मी मोना यनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर। ब्रेथ एनालायझर या मशीनचं खूप मोठं काम पुढील 2 दिवसात शहरात होणार आहे। त्यामुळे ब्रेथ एनालायझर नेमकं कसं काम करतो चला पाहूया। ब्रेथ एनालायझर हे एक अत्याधुनिक उपकरण आहे जे वाहन चालकाच्या श्वासातून मद्यपानाचे प्रमाण मोजतं। वाहन चालक श्वास बाहेर सोडतो आणि मशीन त्या श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण तपासतं। या प्रक्रियेमध्ये मशीनला श्वासातील एथेनॉल किंवा मद्यपानाचा रासायनिक घटक मोजता येतो। त्यानंतर या मशीनमध्ये असलेला सेन्सर त्या श्वासातील अल्कोहोलच्या प्रमाणाची अचूक मोजणी करतो। मशीनच्या मायक्रोप्रोसेसरने काढलेला निकाल आणि त्यावर आधारित BAC म्हणजेच ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशनचे प्रमाण दर्शवतं। जर हे प्रमाण 0.03% पेक्षा जास्त असेल तर वाहन चालकाने मद्यपान केलं आहे असं समजतं। अशा परिस्थितीत वाहन चालकाला कडक दंड आणि कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते। याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूया। वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे काय सांगतायत। 31च्या अनुषंगाने आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या बाबतीमध्ये कठोर पावले उचलतोय। आपण नाकाबंदी आपण शहरामध्ये विविध ठिकाणी आपण पॉईंट्सला आपण अलॉट करतोय। आपण त्याच्यामध्ये मुख्य त्याचा हेतू असा आहे की स्वतःचाही जीव धोक्यात न घालणे आणि दुसरेही समजा कोणाचाही जीव धोक्यात न आणणे यासाठी जे काही अल्कोहोल घेऊन किंवा दारू पिऊन जे वाहने चालवतात त्यांच्यावरती आपल्याला कंट्रोल आणण्यासाठी, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आपण DDच्या नाकाबंदीचं आपण आयोजन करत आहे। आपण याच्यामध्ये ब्रेथ एनालायझर जो आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल जे काही कंझ्युम केलं त्याचा काउंट केला जातो। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स वापरतो। आपण प्रत्येक इसमाला आपण नवीन फ्रेश पाईप वापरतो आपण यूज अँड थ्रो। त्याच्याद्वारे जे काही रिडिंग येते त्याच्यामध्ये एक ठराविक लेवल ठरलेली आहे। त्या लेवलच्या पुढे जर आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण सॅम्पल घेतो त्याचा आणि प्रॉपरली आपण मग त्या इसमामध्ये आपण कारवाई करतो। त्याचबरोबर जवळपास या वर्षामध्ये आपण 5200च्या आसपास आपण अशा इसमांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे। आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी जवळपास 26 ते 27 स्पॉट्स आपण आयडेंटिफाईड केलेले आहेत। आपण त्या ठिकाणी आपण ड्रंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी लावतो। त्याचबरोबर आपण ज्या इसमांच्याकडनं असं उल्लंघन होत आहे आणि ज्यांच्याकडं होत असतं अशांचे परवाने रद्द करण्यासाठीचे प्रस्ताव आपण संबंधित कॉम्प्लेंट अथॉरिटीला पाठवतो आणि ते आपण त्यांच्याकडनं लायसन्स जे आहे ते सस्पेंड करून घेतो। आपण स्वतःचा, मी यापूर्वी सांगितले की स्वतःचा आणि इतरांचा देखील जीव धोक्यात न आणण्यासाठी आपण दारू पिऊन किंवा अल्कोहोलचं कंझ्युम करून आपण कोणतंही वाहन चालवू नये किंवा ड्राईव्ह करू नये हेच आम्ही सगळ्यांना आवाहन करतो वाहतूक शाखेकडून। या उपकरणाचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। पोलिसांना मद्यपान करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी याची चांगलीच मदत मिळते। या उपकरणाचे निकाल अगदी अचूक असतात। तर 31 डिसेंबरला पुण्यात आणि इतर शहरात साजऱ्या होणाऱ्या नव्या वर्षाच्या पार्टीमध्ये मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांना चेतावणीच म्हणावी लागेल। त्यामुळे तुम्ही कितीही लपवा, कितीही छान ब्लोटर करा, पण या मशीनपासून तुमची सुटका नाही। नवीन वर्षाची सुरुवात जेलपासून करायची नसेल तर मद्यप्राशन करून वाहन चालवू नका। तर ही महत्त्वाची माहिती तुमच्या पार्टी करणाऱ्या मित्राला देखील नक्की शेअर करा।